नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहुयाच्या ताज्या घडामोडी। परभणी जिल्हा शहरात मागील झालेल्या प्रकरणीमध्ये न्याय मिळत नसल्यावर 32 दिवस परभणी जिल्हाधिकारी कार्यालय मैदानात आंदोलन सुरू होते। तरी पण त्यांना न्याय लेखी स्वरूपात देत नसल्याने काही मागण्या घेऊन परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला। आज 19 जानेवारी लॉंग मार्चला तिसरा दिवस आहे। 19 जानेवारी रोजी जिंतूर शहरात पोहोचला। यावेळी सर्व भीम सैनिक व पुरुष महिला या लॉंग मार्चमध्ये सामील होते। जिंतूर शहरात आगमन झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी मनोगत व्यक्त करताना परभणीचे कांगणे सर व इत्यादींनी आपल्या आंबेडकरवादी समोर आपले संविधान विषयी मत मांडले। तसेच पत्रकार परिषद घेऊन आशाताई खिल्लारे व स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या चिरंजीव यांनी काय सांगितले ते आपण पाहूया। खास त्यांची पत्रकार परिषद। हा जमला होता। लाखों के तोड़ से बरोबर आहे। आपल्याला चळवळीचं नेतृत्व आशिष भाईच्या उद्देशाला मुलांतर आपल्याला तुम्हालाच काय तुमच्या बाप दादालाही जिवंत झाले असते। आपण लोक वैयक्तिक आपल्या घरासाठी आपण लढून पण जेव्हा समाजाचा प्रश्न येतो त्यासाठी युवक या नात्याने पुढे उभा राहावं लागतंय। मागं जे लोक असतील त्यांना विनंती करतो हा आवाज, कारण एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नाही, त्यासाठी आपल्या आवाजामध्ये रग लागतील। आणि सध्या वाकोडे साहेबांचं एक वाक्य होतं की बाबा झेंडा पत्ता असो सला दांडा मात्र आंबेडकरवादी चळवळीचा पाहिजे। आणि तो आंबेडकरवादी चळवळीचा दांडा आपल्या सोबत आहे, तो विचार आपल्या सोबत आहे। गुन्हा गोविंदाने आपल्याला एकत्र राहायचंय, दाखवून दिलं आपण की तुम्ही अन्याय करा अत्याचार करा मात्र आपल्याला फूट पडू शकत नाहीये। त्याच एकजुटीने आपल्याला लढायचंय। मुंबईच नाही ये तो आज छाती है, मुंबई तो और कुछ बाकी है। भरपूर काही करायचंय, फक्त विनंती आहे आपल्यातले हे दावे कमी करा। आपल्या नेता होण्यापेक्षा मला समाजाला न्याय द्यायचा आहे। कुठला तरी एक घटक आहे, माझ्या घरचे सर्व प्रश्न मिटलेत मात्र एका घटकामध्ये आज एका धुडीतही भाकर नाही आणि ताटातही भाकर नाही। ज्याच्या धुडीतली भाकर वाळल्या अगोदर कुठला तरी एक घटक आहे ज्या ताटातली भाकर बनण्याचं काम आंबेडकरवादी विचार शिकवतात। ते विचार आपण जागून ठेवता। मी सदैव तन मन धनानं आमचे मार्गदर्शक रवी भाऊ असतील, आमचे मित्र सुधीर भाऊ असतील, आशिष भैया असतील,
धुळ्यावरती आमचे आंबेडकर साहेब असतील, या सर्वांच्या विचारांखातीर जी तुम्ही धुळा देसाल ती धुळा स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत. लवकरच प्रशासनाच्या अंगाला घाम फुटलेला आहे. भैया जिल्ह्याच्या हातात आपल्यासोबत चर्चा विनिमय होणार आहे, पण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि आपल्या रक्तात जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपला निर्धार आपल्याला सोडायचा नाहीये. आपल्या अंगाचा लोकसत्ता शेवटच्या रक्ताचा थेंब तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण जागृत ठेवसा. एकदा जोरदार आपण नारा देसाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मातेने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथं जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या महापुरुषांनी हे स्वप्न स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजर्षी छत्रपती, ज्या वारसदाराने स्वप्न खांद्यावर घेऊन पेललं ते राजा शंभू छत्रपती, या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. काही दिवसापूर्वी परभणीमध्ये एक घटना घडली. त्या घटनेमध्ये एक देशद्रोही संविधानाची विटंबना कॅप्चर केली, कित्येक माता माऊलींना मारण्यात आलं. तर त्याचप्रमाणे माझा सोमनाथ सूर्यवंशी भाऊ देखील अमानुषपणे मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आलं, त्याचा खून करण्यात आलं. हे खून करणारे गुन्हेगार हे एका मातेला जन्मलेले नसतील, म्हणून तर हे असलं पाऊल उचलण्यात त्यांनी मागे पाहिले नाही. आज आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून लढत आहोत. ही लढाई आमच्यासाठी नाही, ही लढाई सर्वांसाठी. कारण आज मी 2 दिवस झालं बघतोय लहान लहान मुलं, माता माऊली व माझे भाऊ आणि आजी कित्येक वर्षाच्या आजी देखील रस्त्यावर चालत आहेत. हे फक्त संविधानासाठी चालत आहेत. संविधान आपलं वाचवायला पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी कित्येक जण आपण रस्त्यावरती आलेलो आहेत. आणि हा लॉंग मार्च जो आहे इथून पुढे असंच चालू राहील. कित्येक संविधान प्रेमी त्यामध्ये सामील व्हावं एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. अत्यंत चांगलं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 50 किलोमीटरचं अंतर या लॉंग मार्चनं आतापर्यंत पार केलेलं आहे. पण आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. परभणीची घटना घडली त्या दिवसापासून ते आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये बामणी कावा करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, पण आपण बघतो की आपल्या म्हणजे 5वीला जो संघर्ष पुजलेला आहे आणि आज आपण पहिल्या दिवसापासून ज्या न्यायासाठी, ज्या आपल्या मागण्यांसाठी आपण संघर्ष करत आहोत, आंदोलन करत आहोत, त्या सर्व मागण्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली. अजूनपर्यंत त्याच्यावर गांभीर्याने विचार केला जात नाही. या तुमच्या गावच्या ज्या मंत्री आहेत त्या देखील महिला आहेत. महाराष्ट्राच्या या महायुती सरकारनं एक योजना आणली, लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण योजना तुम्ही एकीकडे आणता आणि आमच्या माया लेकींवर तुम्ही लाट्या काट्या चालवता. घरामध्ये घुसून तुम्ही आम्हाला मारलं. 1.25 महिन्याची ओढी बाळातीन महिलेला तुम्ही सोडलं नाही. वच्छलाबाई मानवते या महिलेला हाल करून मारलं. मग या लाडक्या बहिणी नाहीत का? या कोण आहेत? तर या देशामध्ये जात बघून न्याय दिला जातो, माणूस बघून न्याय दिला जातो. आज आपण बघतो की या प्रकरणाला मी जसं ज्या पद्धतीनं म्हणत आहे, मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत गांभीर्याने घेतलेलं नाही. मुख्यमंत्री नेमकं कोणाला वाचवत आहे? मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालत आहे? ज्या पोलिसांनी अत्यंत निर्दयतेनं
आपल्या लोकांना मारलं, आंबेडकरी वस्त्यांना टार्गेट केलं, त्या पोलिसांवर मुख्यमंत्री का कारवाई करत नाहीत? त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत? ज्या लोकांचं अतोनात नुकसान झालं, 2 माणसं आपली या आंदोलनामध्ये गेली, अजून किती मुख्यमंत्र्यांनी ठरवलेले आहे किती लोकांचे बळी घ्यायचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? हा माझा सवाल आहे. माझ्या भावांनो, टाळ्या वाजू नका, टाळ्या वाजू नका. या आंदोलनाला आपल्याला अत्यंत जबाबदारीनं मुंबईपर्यंत घेऊन जायचं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अत्यंत धूर्त आहे आणि त्यांचा धूर्तपणा आपल्याला आपल्या आंदोलनातून दाखवून द्यायचा आहे आणि मोडून काढायचा आहे. जी चातुर्वर्ण्य व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली आहे, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे नष्ट करण्याचं काम या आपल्या बाबासाहेबांना केलेलं आहे. आणि बाबासाहेबांना जे दिलेलं संविधान आहे, बाबासाहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, समता आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं कोणतीही मागणी या ठिकाणी मान्य केली नाही आणि ही मागणी मान्य करून घेण्यासाठी हा लॉंग मार्च आशिष वाकोड यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आज जिंतूरमध्ये आपण सर्व जिंतूरकरांनी या लॉंग मार्चचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्व जिंतूरकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. निघालेल्या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे माझा पुतण्या आशिष विजयराव वाकोडे, सोमनाथ सूर्यवंशीचे लहान भाऊ अविनाश सूर्यवंशी, परभणी शहराचे प्रथम महापौर रवीजी सोनकांबळे, प्रियांका वाकोडे, राहुलभाई प्रधान, सचिन पाचपुंजे, कामणे सर, जगताप सर, आमचे महापुरुष सिद्धार्थजी भराडे, भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस कांबळेजी, प्रदीप राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकांनी खरं तर आमच्या दारात यायला पाहिजे, पण आम्ही मोठेपणाने सांगितलं की शासनासोबत आम्ही चर्चेची दारं बंद करणार नाही. शासन जर मदत करायला तयार असेल तर लॉंग मार्च काढण्याची आमची काही अजिबात इच्छा नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांपूर्वी बैठक घेऊन सगळ्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी मान्य केलं. एकही मागणी मान्य केली नाही. काय मागण्या आहेत शासनाच्या दृष्टिकोनातून? जे हरामखोर पोलीस ज्यांनी माझ्या माता बहिणींना, माझ्या ह्या भावांना तुम्ही बघितलं तर अर्धे तर आमचे कार्यकर्ते कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय. ती माझी ताई वच्छलाताई मानवते माता बहिणी, तिला तर असं मारलं, 10-10, 12-12 पुरुष पोलिसांनी मारलं आणि मारल्यावर पायावर मांडीवर गोळे आले. म्हणून ज्या आईची अँजिओप्लास्टी झाली त्या ताईची, तिला ह्या हरामखोर पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये उड्या मारायला लावल्या, उड्या मारायला, गोळे तिच्या पायाला गोळे आलेत म्हणून. तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर हे पोलीस आहेत की जल्लाद आहे असं वाटावं. आम्ही या भारताच्या नागरिक आहोत की नाही? आंबेडकरी समाज संविधानाला मानतो. काय गुन्हा होता? संविधानाचं सील तोडणाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये म्हणतात की तो मनोरुग्ण होता आणि राज्याच्या विधानसभेत म्हणतात की त्याला पश्चाताप झाला. वेडा होता, त्याला पश्चाताप होईल का? मुख्यमंत्री मनोरुग्ण आहे महाराष्ट्राचा. आणि गरीबाला तुझ्या हातात सत्ता आहे. 13 कोटीचं राज्य आहे, 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे आहेत. बाबा वाकोडेंसाठी ज्या माणसाने 45 वर्ष या परभणी जिल्ह्यात आणि मराठवाड्यात गरीब माणसासाठी संघर्ष केला, त्या बाबाच्या निधनासाठी अंत्यविधीसाठी 50,000च्या वर लोक आले. सर पायी तुम्ही पण परभणीत राहता. राहुल नगर स्मशानभूमी अंतर 1 किलोमीटरचं असताना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पूर्ण शहर 7 किलोमीटर चालून 50,000ची यात्रा सगळ्या सवर्ण मंडळीने, व्यापाऱ्याने त्याच्यात पुष्पवृष्टी केली. अशा माणसाच्या मरणाची किंमत या सरकारने 5 लाख केली आणि ते 5 लाखाचा चेक सुद्धा तलाट्याच्या हाताने पाठवला. म्हणजे
आपल्यावर, आंबेडकरी समाजावर, अनुसूचित जाती जमातीच्या माणसावर कशा पद्धतीने ह्या तलाट्याच्या हाताने कोणी पाठवतं? राज्य शासनाचा मंत्री यायला पाहिजे, जिल्हा अधिकारी, मोठा अधिकारी यायला, तलाट्याला पाठवलं. मी अभिनंदन करतो त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं, भावाचं, सगळ्यांचं. 10 लाखाची मदत गरीब माणसासाठी 10 लाख रुपये. वडार समाजामध्ये दगड फोडून मुलाला शिकवलेली ताई 10 लाखाला ती काय म्हणतात, ती आमिषाला बळी पडली नाही ती आई. आई म्हणाली 10 लाख परत घे, 10 लाख माझे आंबेडकरी बांधू, आम्ही तुला देऊ, पण माझ्या मुलाला तुझे मारलंस ते परत आणून दे. एक खंबीरपणा. त्या आईला आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक पाठीशी आहेत, तिच्यामुळे तिला ताकद आली. अविनाशला ताकद आली आहे. अविनाशला अनेक लोक वेगवेगळे सांगत होते, पण अविनाशला सांगितलं की जसा आमच्यासाठी आशीष तसा तू. त्याच्यामुळे तुम्हाला दोघालाही न्याय मिळेपर्यंत आंबेडकरी जनता कधीही जातीवाद करत नाही. अनेक नेते आंबेडकरी जनतेने इतर समाजातले घडवले आहेत, म्हणून आशिष मध्ये आणि अविनाश मध्ये कुठलाही आंबेडकरी समाज अंतर करणार नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत न्याय मिळेपर्यंत. आणि मला आपल्या समाजाला आव्हान करायचं, माता भगिनी प्रचंड संख्येने येत आहेत. जिंतूरच्या माता भगिनी उद्या आपल्या सोबत कुठपर्यंत, देवगाव फाट्यापर्यंत यायचा. ज्याला शक्य आहे त्यांनी मुंबईची तयारी करा. आणि आपली मुंबईची तारीख फायनल झाली आहे. आपल्याला पायी शक्य नसेल तर मोठ्या संख्येने 17 फेब्रुवारीला आपल्याला तिथे मुंबईला यायचे. तिथे अनेक मोठे नेत्याने, चंद्रशेखर आझादने आश्वासन दिले, राहुल गांधीने आश्वासन दिले, सुप्रियाताई सुळे, फौजिया खान, आनंदराज आंबेडकर, आणखी जिग्नेश मेवाणी, परिवर्तनवादी सगळ्या लोकांनी त्या सगळ्या लॉंग मार्चचा जेव्हा समारोप होईल तेव्हा किमान 50 लाख लोक महाराष्ट्रातून आले पाहिजे. अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी आवाहन करायचं. मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला, कारण आपल्याला तर भूक लागलेली आहे. 17 तारखेला निघालेला लॉंग मार्च आज आपल्या जिंतूर शहरामध्ये आलेला आहे. या प्रसंगी उपस्थित पूज्यभंते मोदीदानंद थोरात, माझ्या पाठीशी 2 महिन्यापासून, वडील माझे गेल्यापासून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असलेले समाजभूषण भीमराव हत्यांबेर साहेब, परभणीचे प्रथम महापौर, बुद्ध महापौर रविभाऊ सोनकांबळे, ज्येष्ठ नेते सिद्धार्थभाऊ भराडे, प्रदीप गावळे, यशवंत मकरन सर, राहुल घनसावंत, आमचे राहुल प्रधान सर, सचिन पाचपुंजे, सह्याद्री चव्हाण, सुनील सावळे, कांबळे सर व सर्वच माझे भीमसैनिक, मुंबईहून आलेले भीमआर्मीचे नेते. 10 तारखेला एक जण आलं, बाबासाहेबांच्या संविधानाची विडंबना केली आणि निघून गेलं. पण त्यानंतर 6 दिवसामध्ये परभणीमध्ये जे घडलं, या 6 दिवसामध्ये या संविधानाची विडंबना केल्यानंतर निषेध करायला जो आमचा भाऊ रस्त्यावर उतरला होता, सोमनाथ सूर्यवंशी, तो गेल्या 45 वर्षापासून परभणीच्या चळवळीची धुरा सांभाळणारे माझे वडील लोकनेते विजय वाकोडे, ते पण गेले. शेकडो पोरांवर आमच्या केसेस झाल्या. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या 14 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं, 14 वर्षाच्या मुलींना मारलं, आमच्या वत्सलाबाई मानवतेला मारलं, आमच्या लहान तरुणांना मारलं. हे सगळं घडलं एका माणसामुळे घडलं. तो आला, संविधानाची विटंबना केली आणि निघून गेला. भोगलं कोणी? आपण भोगलो. सोमनाथच्या परिवारानं भोगलं, वाकोडे साहेबांच्या परिवारानं भोगलं, परभणी जिल्ह्याच्या भीमसैनिकांना भोगलं. आणि त्या आरोपीला काय केलं यांनी? डॉक्टरकडे नेला, त्याची मलमपट्टी केली, त्याला जेवायला दिलं, त्याची सगळी सोय घेतली. आणि 11 तारखेला जे घडलं त्याच्यानंतर आमचे आदरणीय पोलीसवाले परभणीचे संध्याकाळी 11च्या नंतर आमच्या घरात घुसले, घराचे दारं तोडले, बाथरूमचे दारं तोडले,
ओली बाळाची नसलेली 1 महिन्याचं लेकरू असलेल्या महिलेला मारलं. आमच्या वत्सलबाईला उचलून केस धरून बाहेर काढलं. आमच्या 14, 15 वर्षाच्या मुलीला मारलं, घाण शिव्या दिल्या. अशा पोलीसवाल्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही बाईच्या पोटातून जन्माला आले का माणसाच्या आले? तुम्हाला बाई दिसली नाही का? तुमच्या घरी तुमची माय बहीण नाही का? अरे तुमच्यामुळे जे आमच्या परवलीचं नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला या जन्मात चुकवावं लागेल आणि आमच्यामुळे चुकवावं लागेल, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटलं? 32 दिवस आम्ही आंदोलन केलं. आमच्याकडे का पोलीस प्रशासनानं नाही लक्ष दिलं, शासनानं लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की 17 तारखेला आम्ही लॉंग मार्च काढणार, तर आमच्या माग लागले हरामखोर पोलीसवाले माग. आज SP आम्हाला बोलवायला लागला, कलेक्टर आम्हाला बोलवायला लागला की मिटिंगला या, लॉंग मार्च काढू नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू. म्हणलं लेखी रे, चल लेखी रे लेखी. आमच्या ज्या महिलांना, पुरुषांना, पोरांना मारलेले पोलीसवाले जे 12 आहेत ना, ते 12 पोलीसवाले आत्ताच्या आता निलंबित कर, लेखी दे. आणि जे आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले ते पूर्ण मागे घेऊ शकत नाही, कारण त्याच्या हातात नाही, त्याला घ्यायचे नाही, करणारे तेच आहेत. त्यांना आदेश देणारच महाराष्ट्राचं सरकार आहे, त्यांना आदेश देणाराच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मग कसं काय ते त्या पोलीसवाल्यावर गुन्हे दाखल करणार? कसं काय त्यांना निलंबित करणार? बाळांनो, हा लॉंग मार्च काढण्याचा एकच विषय आहे. आमच्या जोगेंद्र कवळे साहेबांनी जे नामांतरासाठी लॉंग मार्च काढला होता, तो नामांतरासाठी होता. पण हा लॉंग मार्च आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी काढले लॉंग मार्च. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आज एक सोमनाथ गेलाय, उद्या तुमचा जिंतूरचा कोणी सोमनाथ होऊ शकतो, उद्या जिंतूरचा कोणी नेता जाऊ शकतो. आंबेडकर चळवळ संपवण्याचं कारस्थान या महाराष्ट्र सरकारचं चालू आहे. आपल्या संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात चालू आहे. मनुवाद या भारतात आणण्याचं षडयंत्र चालू आहे. म्हणून पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी, आपल्या लेकरांच्या लेकरासाठी जर सुरक्षिततेचं वातावरण तयार करायचं असेल तर या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा. कारण की नंतर जेव्हा 10 वर्षानं तुमचा असा सोमनाथ एखाद्याचा झाला आणि तेव्हा तुम्ही म्हणताल, तुमचं लेकरू तुम्हाला विचाराल तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये काय केलं होते तेव्हा, जेव्हा सोमनाथ आमचा परमेंचा गेला. तुमच्याही घरात एखादा सोमनाथ होऊ शकतो, तुम्हाला हे पोलीसवाले घरातून काढून मारू शकतात. त्याच्यामुळं आता जागे व्हायची गरज आहे बांधवांनो. या सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. आम्हाला न्याय हक्कासाठी 32 दिवस बसावं लागतं. एकही चला हरामखोर अधिकारी आमच्याकडे येत नाही पत्र घेऊन. आणि जेव्हा आम्ही लॉंग मार्च ठरवतो त्यांना वाटतं लॉंग मार्च मध्ये 50-100 जण जातील, टाकळीवर वापस येतील. आणि आम्ही भीमाचे सैनिक आहोत, बाबासाहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे. आम्ही मुंबई काय दिल्लीला सुद्धा पायाला जाऊ शकतो आणि तुझ्या सारख्याच्या उरावर बसून न्याय घेऊ शकतो. आम्ही कोणाला घाबरणारे लोक नाही. माझे वडील चळवळीतच गेले, आंदोलन करता करता गेले. 11 तारखेला माझे वडील मला हैदराबादला घेऊन जाणार होते फिरायला, परिवाराला घेऊन आमचं जायचं होतं, तिकीट काढले होते, सगळं झालं होतं. 10 तारखेला ते माय खाली आला आणि बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना करून गेला आणि आमचे घर उद्ध्वस्त करून गेला. माझ्या वडिलांचं दुखात होतं या आंदोलनामध्ये, पण परभणी पेटलेली होती. त्यांनी जर दवाखान्यात ऍडमिट झाले असते तर परभणीचं काय होईल, माझ्या समाजाचं काय होईल, ही भावना मनात ठेवून त्यांनी मला सांगितलं नाही. मला श्वासनाचा त्रास व्हायला त्यांनी सांगितलं नाही. माझी छाती दुखायली त्यांनी सांगितलं नाही. आणि सोमनाथची बॉडी जेव्हा औरंगाबादून परभणीला आली, त्याची बॉडी काढून गेल्यानंतर एका जागी बसले. त्यांना विचारलं का बसले तुम्ही? नाही म्हणे काय नाही, थोडस बसलो मध्ये चौकामध्ये काहीतरी 2-3 पोरं ध्यान करायला जाऊन. तेव्हा सुद्धा माझे वडील मला खोटं बोलले का? की तुमच्यासाठी, समाजासाठी, समाजाला या परभणीच्या या 6 दिवसामध्ये बांधवांनो समाजावर जे अत्याचार झाला असं आंदोलन परभणी कधी झालं नाही. एवढा अत्याचार आमच्या समाजावर कधी झाला नाही. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी बघितलं की मी असताना माझ्या समाजातल्या घरात घुसून आमच्या महिलांना मारत आहेत ते पोलीसवाले, आमच्या लहान मुलांना मारत आहेत पोलीसवाले, सोमनाथचा जीव गेला काय, त्या दिवशी माझ्या वडिलांच्या मनामध्ये की जे बसलं की मी असताना असं कसं होतंय माझ्या समाजाला, का किती अन्याय करायला ते लोक. आणि जे गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि ते सोमनाथ गेल्यानंतर एकच घरी गेले.
बसले. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी 7ला सोमनाथ जेव्हा गेला तेव्हा दवाखान्यात जाऊन बसले. चहा पिऊन गेले होते. दवाखान्यात बसले. माझ्या समोर दुपारी 3 वाजता थोडी खिचडी खाल्ली. 7 गोळ्या खाल्ल्या. 7 सांगितलंच नाही त्यांनी. म्हणजे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत परभणीला शांत ठेवण्याचं काम केलं बांधवांनो. तरी या सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही. 5 लाख 10 लाख 20 लाख आणतो 1 कोटी जरी आणले तर ते पैसे तुला चुकून देतो. त्यावर मला 1 रुपयाची गरज नाही तुझ्या पैशाची. मला आणि सोमनाथच्या परिवाराला न्याय पाहिजे. न्याय. पैसे बिशे देऊ नको. माझा समाज देणारा. माझे वडील एका व्हिडिओ मध्ये म्हणले होते, तुम्ही बघितलं असेल की लोक त्याच्यात एकाने प्रश्न विचारला, वापडे साहेब तुम्हाला समाजाने अनेक वेळेस तुम्हाला इलेक्शन मध्ये वगैरे काय केलं असेल असं बोलले. साहेब म्हणले जाऊ दे म्हणले, त्याचा काही विषय नाही. शेवटी समाज माझ्यासोबत आहे म्हणले. मी काहीच कमवलं नाही म्हणले, पण समाजाने मला कधी उपाशी मरू दिलं नाही. हा माझा समाज आहे आणि तो समाज घेऊन आज मी मुंबईच्या दिशेने निघालेला बांधवांनो. माझ्या माय मावल्यांना, माझ्या भावांना, माझ्या सर्व आदर्श व्यक्ती सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. आशीष भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशीष भैया तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आशीष भैया तुम संघर्ष. लोकनेते विजय वाकोडे यांनी संविधान गौरव संविधान हर घर संविधान मोहीम सुरू केली होती. त्यानंतर परभणी शहर, जिंतूर शहर, सेलू शहर, पाथरी शहर या ठिकाणी जाऊन हर घर संविधान मोहीम त्यांनी राबवली. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ असलेलं संविधानाचं शिल्प एका त्याचा निषेध म्हणून परभणीमध्ये 11 तारखेला एक रस्ता रोको करायचं ठरवलं आणि रस्ता रोकोला सुरुवात झाली. परभणीतील काही जागेवर म्हणजे जे मुख्य जागा आहेत त्या ठिकाणी रस्ता रोको सुरू होतं. अतिशय शांततेत 1 वाजेपर्यंत रस्ता रोको सुरू होतं. विविध ठिकाणी रस्त्यावर लोक बसून या घटनेचा निषेध करू लागले. पण 1:30-2च्या नंतर परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये काही 100 ते 150 जणांचा मॉब असलेला आहे. त्यानंतर परभणी शहराचे दुकान आहे त्यांचे जे बोर्ड आहे, त्या दिवशी परभणी पूर्णपणे बंद होते म्हणून जे बोर्ड होते ते बोर्ड तोडफोड करण्यात आली. त्या मॉबनी ती दुकानाची तोडफोड केली. म्हणजे दुकानाची नाही, ती पाट्याची तोडफोड केली. त्यानंतर परभणीतील पोलीस प्रशासनानं संध्याकाळी परभणीतील दलित वस्तीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. या कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या घरातील, आमच्या भीमसैनिकांच्या घरातील लहान मुली, ज्या की 14, 12, 13 वर्षाच्या मुली होत्या, त्यानंतर महिला, त्यानंतर लहान लेकरं आणि युवक यांना अतिशय बेदमपणे, अतिशय गलिच्छप्रमाणे शिव्या देऊन मारहाण करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना अतिशय बेदम म्हणजे माणुसकीच्या पलीकडे जाऊन त्यांनी मारहाण केली. आमची एक महिला वत्सलाबाई मान होते, तिला 15 पोलीसवाल्यांनी अंगावर उभा राहून मारलं आणि मारल्यानंतर उड्या मारायला लावल्या. याच घटनेमध्ये पकडण्यात गेलेला आमचा सोमनाथ सूर्यवंशी, जो एका जागी फक्त मोबाईलची शूटिंग करू लागला, तो संविधानाला मानणारा होता, तो या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि एका शूटिंग करू लागला. त्याला त्याच कारणाने उचललं, पोलीस स्टेशन मोंढाला नेलं. तिथं API तुर्नर, PI मरे, अशोक घोरबाण, गाडेकर मॅडम असे आणि इतर 10 ते 12 लोक अशा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणे मारहाण केली. त्याला मारहाण केल्यानंतर 2 दिवसांनी त्याचा MCR झाला आणि MCRमधून त्यांनी त्याचा जीव गेलेला आहे. त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर आली आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलं होतं की डेथ जी झालेली आहे ती मारहाणीमुळे झालेली आहे. त्या मारहाणीनंतर त्याला जो शॉक बसला त्यानंतर ती झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी गेल्यानंतर माझ्या घरी त्याच दिवशी सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी झाल्यानंतर त्या दिवशी माझ्या घरी API तुर्नर, PI मरे आणि दुसरे 2 जण घरी येऊन माझ्या वडिलांना धमक्या देऊन गेले की तुम्हाला आता आम्ही उचलणार आहात कारण की तुमच्यामुळं परभणीची शांतता भंग झालेली.
ह्याच गोष्टीमुळं माझ्या वडिलाला ताणतणाव आला. त्यांचासुद्धा त्या दिवशी 1 घंट्यानी त्यांनासुद्धा हृदयाचा झटका आला. त्यासुद्धा ह्याच्यामध्ये गेले. त्यानंतर या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आम्ही गेल्या 32 दिवसापासून परभणीमध्ये धरणे आंदोलन धरलं. या धरणे आंदोलनामध्ये 32 दिवसात एकही अधिकारी महसूलचा कोणताही पोलीस कर्मचारी तिथं आला नाही. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की आता आम्हाला लाँग मार्च काढायचा, तर पोलीसवाले आमच्या मागं लागले की आमच्याकडे या आणि हा लाँग मार्च थांबवा. पण त्यानंतर आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे. हा आमचा लाँग मार्च परभणीहून निघालेला आहे आणि न्याय मागण्यासाठी, सोमनाथला न्याय मागण्यासाठी, लोकनेते विजय वाकुडेला न्याय मागण्यासाठी, त्या संविधानाची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही हा लाँग आणि संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशी द्या, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही आज परभणीहून निघालेलो आहोत. आज जिंतूरला आलो आणि आम्ही असंच लाँग मार्च काढत मुंबईला जाणार आहोत. मंत्रालयावर धरणे जाणार. सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की जलसीबीचे पी.आय. होते, त्यांना फक्त निलंबित केले आणि त्यांच्यासोबत 12 पोलीसवाले, त्यांची नावं आहेत आमच्याकडे यादी. एकालाही ते सगळे 12 पोलीसवाले आजही SP ऑफिसला ड्युटी करत आहेत, त्या पोलीस स्टेशनला ड्युटी करत आहेत. ज्यांनी सोमनाथला अतिशय अमानुषपणे मारलं, ज्यांनी त्या वत्सलाबाई माधवतेच्या अंगावर बुटं घालून चढवून तिला मारलं, हे सगळे पोलीसवाले अजूनही ड्युटी करतात. त्याच्यामध्ये असे काही पोलीसवाले आहेत ज्यांनी गाड्यावर फक्त बाबासाहेबाचा फोटो आहे, ऑटोवर बाबासाहेबाची सही आहे, बाबासाहेबाचं नाव आहे, हेच बघून फक्त गाड्या फोडलेल्या आहेत. असे सर्व पोलीसवाले अजूनही जॉब त्यांच्या ड्युटी करायले, कोणावरही कारवाई झाली नाही. आपण पोलीस मारणारे सुद्धा जे सोमनाथला मारले ना, त्यांच्यासोबत 30 जण दुसरे होते. म्हणजे त्याला मारताना बघणारे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत. जे दुसरे पोरं होते ना सोबत, त्यांनी बघितलेले की त्याला किती मारू लागले. आणि जेव्हा सोमनाथची बॉडी आम्ही पाहिली, त्याच्या समोरून काही नव्हतं, पण मागून पाहिलं डोक्यापासून तर पायाच्या तळपायापर्यंत एकही जागा अशी नव्हती तिथं त्या याचा हे नाही निशाण. आता तुमची मागणी काय सरकारकडे? आमची मागणी हीच आहे की हे सगळे 12 पोलीसवाले रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, घोरबांडवर सुद्धा झाला, पण याच्यासोबत 12 जे पोलीसवाले. त्यानंतर आमच्या मुलांवर हे जे मुलं उचलले नाही, यांनी दंगल करणारे दुसरेच होते आणि जे उचलले ते घरी जायला लागले, कोणी बँकेत जाऊ लागलं, कोणी स्टेशनला जाऊ लागलं. फक्त यांच्या गाड्यावर काय होतं, बाबासाहेबाचा फोटो होता, यांच्या हातावर बाबासाहेबाची सही होती, यांच्या हातावर बाबासाहेबाचं नाव होतं. हेच बघून फक्त त्यांनी तीळ लावलेली होती. असे बघून फक्त या पोलीसवाल्यांनी आमचे पोरं उचललेले आहेत. हे सगळे पोरं सुशिक्षित पोरं आहेत, कोणाला जॉब लागणार आहे, कोणी शिक्षण घेत आहे. अशा पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि आमचं परभणीचं प्रशासन करत आहे. त्यामुळं आमची ही मागणी आहे की सगळे गुन्हे तपासा, तुम्ही व्हिडिओ तपासा, व्हिडिओमध्ये बघा त्यांच्या हातात दगड आहे का, त्यांच्या हातात काठी आहे का, नंतर मग त्यांचे गुन्हे मागं घ्या, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जे सोपान पवार नावाचं दत्तू सोपान पवार यांनी भारताच्या संविधानाची विटंबना केलीच नसती तर आज आमची 2 माणसं गेले नसते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. जेव्हा दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता, त्याचं नागरिकत्व रद्द झालं होतं. पण इथं परभणीच्या पोलीस प्रशासनानं शहाणपणा केला आहे की अॅट्रॉसिटी टाकली. संविधान काय फक्त बुद्धाचं आहे का? संविधान फक्त बहुजनाचं आहे का? तुमचं संविधान नाही का? तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. त्याची नार्को टेस्ट करा. हे 10 तारखेला एक हिंदू मोर्चा झाला होता परभणीमध्ये. त्याच दिवशी त्या हिंदू मोर्चामध्ये भाषणं झाले, त्या भाषणाची चौकशी करा. त्याच्यातूनच हे उद्रेक झालेलं आहे, हे सुद्धा आमचा आरोप आहे. त्याच्यानंतर तो जो मास्टर माइंड आहे या प्रकरणाचा ते कळण्यासाठी नार्को टेस्ट व्हावी, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जे पोलीसवाले बाबासाहेबाचा फोटो बघून आमच्या गाड्या फोडतात त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या मागण्या आणि अशा अजून 5 मागण्या आमच्या आहेत की ज्याच्यामध्ये सोमनाथच्या परिवाराचं पुनर्वसन व्हावं, त्याच्या घरी 1 कोटी रुपये आणि एक शासकीय नोकरी द्यावी. कारण दगड फोडून त्याच्या आईनं त्याच्या पोराला शिकवलं होतं, जज होणार होता तो, पण त्याचा जीव या प्रशासनाने घेतला आहे. तर त्या प्रशासनाने त्याला 1 कोटीची मदत करावी, त्याला सरकारी नोकरीत एका भावाला घ्यावं. माझ्या वडिलांचा सुद्धा ताणतणाव ह्याच पोलीस प्रशासनाने जे त्यांच्या मागं धमक्या दिल्या त्यांना त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे. माझ्या परिवाराचं सुद्धा पुनर्वसन करावं, हे आमच्या प्रमुख मागण्या आहे. माजी न्यायमूर्ती आचले यांच्या नेतृत्वात आम्हाला ते 100% आम्हाला माहिती आहे की ते जे चौकशी करतील त्याच्यानंतर आमच्याच पुराव्यावर कारवाई करतील. आम्हाला ते बिलकुल आम्हाला 100% माहिती आहे की ते या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय देऊ शकत नाही. नलावडे जस्टिस जे आहेत ते तटस्थ भूमिका घेणार आहेत आणि ते आम्हाला न्याय देऊ शकतात. म्हणून आम्हाला आचलिया साहेबांची चौकशी मान्य नाही आणि 1 सदस्यीय चौकशी ती सुद्धा आम्हाला मान्य नाही. त्यांच्यासोबत आमचा सुद्धा एक व्यक्ती असला पाहिजे
हे आमचं सरकार आहे. दिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय त्या सभागृहामध्ये चर्चेला घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यामध्ये जे PI गोरबाड आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी पुन्हा चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू. प्रायमरी मागण्या सुद्धा पूर्ण नाही केल्या. आमच्या निलंबित करू शकत नाहीत पोलीसवाल्यांना. 12 पोलीसवाले जे इतक्या अमानुषपणे आमच्या महिलांना लेकरांना मारतात, त्यांना तुम्ही निलंबित करू शकत नाही. काय चर्चा झाली आपण त्यांच्याशी आम्ही सांगितलं, आमच्या ज्या मागण्या होत्या त्यांना सांगितलं की अशोक गोरबाड हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. त्याच्यासोबत सहआरोपी असलेले 12 पोलीसवाले ते सुद्धा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. आमच्या परिवाराला दोघांच्या पुनर्वसन झालं पाहिजे आणि जे पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले ते सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजे. आम्ही इथं चर्चा केली. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीसाठी हो 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 करू म्हणले, पण एकही आम्हाला आजपर्यंत भेटलं नाही. आज लॉंग मार्च निघाल्यानंतर त्यांचे अनेक जे पक्षाचे त्यांचे जे कार्यकर्ते ते आमच्याकडे येतात, आम्हाला भेटतात, त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. पण मला स्पष्टपणे सांगायचे की जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत लॉंग मार्च थांबणार. सर आपण म्हणता की या ठिकाणी हे चुकीचं आहे ना. हे अन्याय आमच्यावर खूप मोठा झालेला आहे आणि हे प्री प्लॅन होतं सगळं. संविधानाची विटंबना हे प्री प्लॅन होतं, कारण की परभणीच्या जिल्ह्यामध्ये वाकोडे साहेबांनी संविधानाचा जय जयकार हर घर संविधान मोहीम चालवली होती. त्याच दृष्टीनं या परभणीमध्ये जे आता EVM हटाव चालू होतं, त्या EVM हटावला बाजूला करण्यासाठी आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माणाचं काम करण्यासाठी हा संविधानाचा मुद्दा या महाराष्ट्र सरकारने परभणीमध्ये घालून आणलेला आहे. आशिष भैया, या 19 मार्च थांबवण्यासंदर्भात पालकमंत्री जे आहेत परभणीच्या मेघना बोर्डीकर यांनी काय मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आहे का, आणि केला असेल तर तो यशस्वी झाला का नाही? नाही, त्यांनी केला प्रयत्न. 2 दिवसापासून प्रयत्न करतात त्या. त्यांचे सहकारी येत आहेत आमच्याकडे चौकशीला, म्हणजे बोलायला. पण ते काय बोलत आहेत सगळं म्हणजे काहीच त्याच्यातून मार्गच निघत नाही. यायलेत बोलायलेत, आम्ही करू, आम्ही चौकशी करू, आम्ही निलंबित करत नाही, आम्ही त्यांची सक्तीवर सक्तीचा रजर पाठवू. सक्तीचा रजर नाही पाठवायचं, अटॅच नाही करायचं. आम्हाला आमची जी मागणी आहे ती निलंबनाची मागणी आहे. त्यांचे आहेत ते बोलायले की तुम्हाला आम्ही सगळं करू, तुमची आर्थिक मदत देऊ, तुम्हाला हे करू. आर्थिक मदत घेऊन काय करू? मला समाजाला उत्तर द्यायचं. समाजासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे. समाजात ज्या आमच्या माया बहिणी आल्या त्यांच्या लेकराला मारलेले, अतिशय अमानुषपणे शिव्या दिल्यात. खान तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाईट वाटेल. बाबासाहेबाच्या या लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाही अतिशय धोक्यात आलेली आहे. हुकुमशाहीच्या मार्गाने देश नेण्याचं काम फडणवीस सरकार मोदी सरकार करत आहे. म्हणून आम्ही हा लॉंग मार्च काढला आहे, जेणेकरून या लॉंग मार्चमधून आम्हाला न्याय भेटला पाहिजे. देशात एक संदेश गेला पाहिजे की भारताची लोकशाही धोक्यात आहे. सर या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी मुंबईच्या मुंबईहून, नाशिकहून, औरंगाबाद सगळीकडून आम्हाला फोन चालू आहे की मुंबईमध्ये तर तुम्हाला सांगतो मी लाखोनी आंबेडकरी अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. लाखोनी लोक जुळत जाणार आहेत. जसं जसं संभाजीनगरच्या पुढं आमचा मोर्चा जाईल तसे अनेक लोक या आंबेडकरी समाज या आंदोलनामध्ये सहभागी. समाजाला संदेश समाजाला आम्हाला हेच संदेश आहे की आपला समाजच नाही तर लोकशाही भारताची धोक्यात आहे. त्या भारताचं जे नेतृत्व आता करत आहेत त्यांना संविधान मान्य नाही, यांना आपला समाज मान्य नाही, यांना मायनॉरिटीज मान्य नाही. यामुळं आपण आता जागृत झालं पाहिजे आणि या सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि या आंदोलनात आमचा जो लॉंग मार्च आहे याच्यामध्ये आपण सहभागी होऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्या दिवशी कोण येते? शरद पवार साहेबांशी बोलणं झालं आमचं. त्यांचं नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे येतील. आमचे नेते आनंदराज आंबेडकर हे सुद्धा येणार आहेत. अनेक चंद्रशेखर आझाद हे तर आता लवकरच येणार आहेत. 22 तारखे त्यांनी दिलेली आहे आम्हाला. असे अनेक नेते, देशाचे मोठमोठे नेते जेव्हा हे या आंदोलनामध्ये शेवटच्या दिवशी सहभागी होणार आहेत आणि त्या दिवशी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईमध्ये त्याच ठिकाणी मंत्रालयासमोर लाखो भीमसेन घेऊन धरणे आंदोलन करणार.